हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सच्या आजच्या या 6व्या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण सरफेस टेन्शनच्या बेसिक टर्म्सची माहिती आपण मागच्या भागात घेतली आणि आता आपण बघणार आहोत सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलेक्युलर थिअरी. Consider three molecules A, B and C such that molecule A is deep inside the liquid, molecule B within the surface film and molecule C on the surface of the liquid. म्हणजे हे जे तीन मोलेक्युल्स आहेत ते कोणकोणत्या पोझिशनमध्ये आहेत हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं. एक छोटंसं ते ॲनिमेशन होतं. पुस्तकामध्ये बघा कशी डायग्राम दिलेली आहे. तर हे ते तीन मोलेक्युल्स आहेत ज्याच्यामध्ये ए जो आहे हा दिसतोय तो जो इनसाइड द लिक्विड आहे प्युअरली. जो बी मोलेक्युल आहे तो सरफेस फिल्मवर दिसतोय बघा. काही भाग त्याचा सरफेस फिल्मच्या वरच्या साईडला आहे आणि जो सी मोलेक्युल आहे तो एक्झॅक्टली हाफ हा सरफेस फिल्मवर आहे आणि हाफ जो आहे तो डायरेक्ट एअरशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर प्रत्येक एक मोलेक्युलचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण आता बघणार आहोत. सो ॲज मोलेक्युल ए इज डीप इनसाइड द लिक्विड, इट्स स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज ऑल्सो कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. म्हणजे बघा हा पूर्ण सर्कल जो तुम्हाला दिसतोय हा म्हणजे मोलेक्युल नाही, हा जो सेंट्रल पॉईंट आहे हा त्याचं मोलेक्युल आहे. ही जी आपल्याला दिसते ती स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. त्यामुळे हे जे वर्तुळ किंवा हे जे सर्कल आहे ही स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. आता हा पूर्णपणे पाण्यात बुडालेला असल्यामुळे त्याची जी स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे ती सुद्धा पूर्णपणे काय आहे, पाण्यातच आहे. सो ॲज अ रिझल्ट मोलेक्युल ए इज ॲक्टेड अपॉन बाय इक्वल कोएसिव्ह फोर्सेस इन ऑल डिरेक्शन्स. म्हणजे सगळे जे काही फोर्सेस आहेत ते तुम्हाला दिसतील की सगळ्या डिरेक्शनमध्ये आपल्याला दिसत आहेत जे सगळे कोएसिव्ह फोर्सेस आहेत. सो ते एकमेकांना बॅलन्स करतील, कॅन्सल करतील एकमेकांना अशा पद्धतीने. सो द नेट कोएसिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मोलेक्युल इज 0. म्हणजे जर इफेक्टिव्ह कोएसिव्ह फोर्स बघितला, कारण हे सगळे जे काही फोर्सेस आहेत ते एकमेकांना कॅन्सल करतील, बॅलन्स करतील आणि त्यामुळे काय होईल, नेट कोएसिव्ह फोर्स जो आहे या मोलेक्युलवरचा तो काय असणार आहे, 0 असणार आहे. आलं लक्षात. तर आता बघूया केस बी म्हणजेच मोलेक्युल बी बद्दल. तर इथे काय होतंय बघा, मोलेक्युल बी लाईज विदिन द सरफेस लेअर अँड बिलो फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. अ लार्जर पार्ट ऑफ इट्स स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज इनसाइड द लिक्विड अँड स्मॉलर पार्ट इज इन द एअर. म्हणजे आता सिच्युएशन काय झाली बघा, तर इथे मेजॉरिटी त्याचा जो पार्ट आहे हा कशात आहे, तर लिक्विडमध्ये आहे आणि छोटासा जो काही पार्ट आहे तो काय आहे, एअरशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे काय होईल, तर एक स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोएसिव्ह फोर्स तयार होईल जो थोडक्यात इक्वल आणि ऑपोजिट फोर्सबद्दल जे आपण बोलतोय ते तसं होणार नाही. आणि त्यामुळे काय होईल, हा जो फोर्स आहे आतला जो लिक्विडमधला तो काय करेल, त्या स्फिअरला आतमध्ये खेचून घेईल आणि त्यामुळे मग काय होईल बघा, ॲज अ रिझल्ट द मोलेक्युल बी गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. सो बी हा सुद्धा मोलेक्युल काय होईल, यामुळे आतल्या साईडला खेचला जाईल. तसंच सी मोलेक्युलचं बघूया. सी मोलेक्युलमध्ये काय होईल बघा, हा सी मोलेक्युल आहे. मोलेक्युल सी लाईज एक्झॅक्टली ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. ओके. हाफ ऑफ द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन एअर अँड हाफ इन द लिक्विड. आता इथे प्रश्न आहे की दोन्ही हाफ हाफ आहे, मग काय होईल एक्झॅक्टली, तर सिच्युएशन बघा, द डेन्सिटी ऑफ एअर इज लेस दॅन दॅट ऑफ द लिक्विड. कारण एअरची जी डेन्सिटी आहे ती लिक्विडपेक्षा काय कमी असणार आहे. त्यामुळे काय होईल, जर फोर्सचा विचार केला तर काय होईल बघा, द अधेसिव्ह फोर्स ट्राईंग टू पुल द मोलेक्युल अबाव द लिक्विड सरफेस इज मच विकर. कारण वरचा जो फोर्स आहे तो काय असणार आहे, वीक असणार आहे आणि जो फोर्स हा लिक्विडमध्ये आहे तो काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे ॲज कम्पेअर टू दॅट इन द एअर. आणि मग त्यामुळे इथे पण काय होईल बघा, ॲज अ रिझल्ट द मोलेक्युल सी ऑल्सो गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये असं दिसतं आपल्याला की प्रत्येक जे काही स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे किंवा प्रत्येक मोलेक्युल आहे तो काय होतोय,
आतल्या साईडला खेचला जातोय किंवा खेचण्याचा प्रयत्न इथे आपल्याला दिसतोय. तर एकंदरीत मग आपण याच्यावरून काय काय म्हणू शकतो बघा. दस ऑल मोलिक्युल्स इन द सरफेस फिल्म आर ॲक्टेड अपॉन बाय अनबॅलन्स्ड नेट कोहेसिव्ह फोर्स डिरेक्टेड इनटू द लिक्विड अँड देअरफॉर द मोलिक्युल इन द सरफेस फिल्म आर पुल्ड इनसाइड द लिक्विड. म्हणजे आता परिस्थिती काय होईल, जो अनबॅलन्स फोर्स होतो तो काय करतोय, तर त्या मोलेक्युलला त्या लिक्विडमध्ये खेचून घेतो आणि त्यामुळे जो मोलेक्युल आहे, जो सरफेस फिल्मवर आहे, तो सुद्धा लिक्विडच्या आतमध्ये खेचला जातो. म्हणजे जो लिक्विडच्या आतमध्ये ऑलरेडी आहे त्याचा काही प्रश्नच नाही, पण जे बाउंड्रीवर आहेत ते सुद्धा काय होतात, तर लिक्विडमध्ये खेचले जात आहेत. सो दिस मिनिमाइजेस द टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स इन द सरफेस फिल्म. त्यामुळे काय होतं, जे टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत सरफेस फिल्मवरचे ते काय होतील, कमी कमी होत जातील. बरोबर ना. कारण काही कंडिशनमध्ये ते पूर्ण खेचले जातील आणि काही याच्यामध्ये काय होईल, तर ते थोडेसे आतल्या साईडला राहतील. म्हणजे याचा अर्थ की ते कमीत कमी होतील. सो ॲज अ रिझल्ट द सरफेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन. सो द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल बघा. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. सो आता आपण बघणार आहोत सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. सुरुवातीला बघूया सरफेस टेन्शन म्हणजे काय. Surface tension T is defined as the tangential force acting per unit length on both sides of imaginary line drawn on the free surface of the liquid. म्हणजे किती सिंपल आहे बघा. एकदम पाठ करून टाका डेफिनेशन. डेफिनेशनचा अर्थ काय बघा. जर फ्री सरफेस ऑफ द लिक्विड वरती, लिक्विडच्या फ्री सरफेसवरती जर आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली आणि तिला परपेंडिक्युलर असे जर फोर्सेस आपण कन्सिडर केले जे बोथ वे आहेत, म्हणजेच त्या इमॅजिनरी लाईनच्या दोन्ही दिशांना, थोडक्यात त्या लाईनला ते दोन्ही फोर्सेस आपल्याकडे खेचतात, अशा अर्थाने हा जो टँजेन्शियल फोर्स असेल ॲक्टिंग पर युनिट लेंथ, हा म्हणजेच सरफेस टेन्शन. ओके, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. एकदा नीट पुन्हा एकदा प्रत्येक शब्दाचा विचार वैयक्तिक केलात की तुमच्या हे लक्षात येईल. त्यानंतर दुसरी जी डेफिनेशन आहे बघा, सरफेस एनर्जी. तर सरफेस एनर्जी थोडीशी समजून घेऊया काय आहे ती. कारण सरफेस एनर्जीच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला जे आपण आधी अभ्यास केला आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. म्हणजे आपण बघितलं आहे की जे 3 मोलेक्युल्सच्या बाबतीत आपण बघितलं, तर जो मोलेक्युल ए होता, जो पूर्णपणे पाण्यात बुडालेला होता, तर त्याच्यावरती जास्त कोहेसिव्ह फोर्स होता. कोणापेक्षा, तर उरलेले जे 2 मोलेक्युल्स होते बी आणि सी त्यांच्यापेक्षा. त्यामुळे काय म्हटलंय बघा, द वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग एनी मोलेक्युल फ्रॉम इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. तर जो मोलेक्युल ऑलरेडी डीप इनसाइड द लिक्विड आहे त्याला सरफेस फिल्मवर आणण्यासाठी काहीतरी आपल्याला वर्क करावं लागेल, काहीतरी आपल्याला एनर्जी लावावी लागेल. क्लिअरली द सरफेस मोलेक्युल्स पजेस एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी ॲज कम्पेअर टू द मोलेक्युल्स इनसाइड द लिक्विड. सो ऑब्वियसली आता आपल्याला कळलं आहे की जे सरफेसच्या जवळपास जे मोलेक्युल्स आहेत त्यांच्याकडे काय असणार आहे, एक्स्ट्रा एनर्जी असणार आहे ॲज कम्पेअर टू मोलेक्युल्स इनसाइड द लिक्विड. आणि ही जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ऑफ द मोलेक्युल्स इन द सरफेस लेअर, म्हणजे सरफेस लेअरमधल्या मोलेक्युल्सची जी एक्स्ट्रा एनर्जी आहे बेसिकली, ती एक्स्ट्रा एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. सो हाही कन्सेप्ट आपल्या दृष्टीने अगदी सोपा आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, तर या दोघांमधलं रिलेशन बघायचं आहे. सो वळूया तिकडे. रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सो सिंपल बघा, आता आपण 2 डायग्राम तुमच्या समोर मी ठेवतो. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला हा थोडासा कन्सेप्ट लक्षात येईल, कारण आपण फ्री सरफेसचं जेव्हा
विषय बोलणार आहोत तेव्हा तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून दुसरी एक डायग्राम आणखीन एक तुमच्या समोर ठेवेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही जी तुमची डायग्राम आहे बेसिकली त्याच्यामध्ये काय होईल तर हा ॲरो मी दाखवला आहे जेणेकरून ही जी फ्रेममधली ही जी वायर आहे असं म्हणूया ती आपल्याला मूव्ह करता येईल म्हणजे इकडच्या साईडला खेचता येईल किंवा ढकलता येईल या पद्धतीने. सो दुसऱ्या डायग्राममध्ये नीट बघून घ्या काय आहे ते. तर ही बघा ही जर इकडे ओढली तर मी ही अशी मूव्ह करू शकतो. अशा अर्थाने आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर एकदम सोपा कन्सेप्ट आहे कळण्यासाठी. फक्त पुस्तकात जी डायग्राम आहे ती आपण आपल्या डेरिव्हेशनसाठी वापरणार आहोत. त्यामुळे फक्त ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी या 2 डायग्राम तुमच्या समोर मी ठेवल्यात. तर बघूया रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सो ही पुस्तकात जी डायग्राम आहे ती बघा या पद्धतीने आहे. त्याचे जे नोटेशन्स आहेत ती आपण हळूहळू जसं आपण हे लिखाण करत जाऊ तसं तुमच्या लक्षात येत जाईल. सो कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर P डॅश PSS डॅश PSS डॅश अशी रेक्टँग्युलर फ्रेम आहे. इट इज फिटेड विथ अ मुवेबल आर्म QR हा आर्म जो आहे हा मुवेबल आहे म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की हा आपण बाहेर खेचू शकतो आणि हा आतही खेचू शकतो या पद्धतीने ॲज शोन इन द फिगर. द फ्रेम इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन अँड देन टेकन आउट. म्हणजे मगाशी तुम्हाला जेव्हा मी चित्र ते दाखवलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की जी सोप सोल्युशनमध्ये बुडवल्यानंतर जी लेअर तयार होते तशी ती जरा रंगीत संगीत अशी फ्रेम तुम्हाला दिसली. आपण बबलमध्ये बघितले बघा ते असे वेगवेगळे रंग दिसतात. सो त्या पद्धतीची ती फिल्म तयार झाली होती. अ फिल्म ऑफ सोप सोल्युशन विल बी फॉर्म विदिन द बाउंडरीज ऑफ PQRS ऑफ द फ्रेम. सो PQRS अशी ती फ्रेम असणार आहे त्यावेळेला जो आपला QR हा आपण मुवेबल आर्म घेतला आहे त्या कंडिशनमध्ये. त्यानंतर बघा इच आर्म ऑफ द फ्रेम एक्सपिरियन्सेस अँड इनवर्ड फोर्स ड्यू टू द फिल्म. या फिल्ममुळे काय होईल इच आर्म ऑफ द फ्रेम experiences inward force due to the film. So under the action of this force, the movable arm QR moves towards the PS. So हा जो आहे तो QR हा इकडच्या डिरेक्शनमध्ये ओढला जातो so as to decrease the area of the film. So फिल्मचा जो एरिया आहे तो कमी होण्याचा प्रयत्न होईल. कारण काय होईल इथे बघा तर हा जो QR आहे हा PS दिशेने खेचला जाईल म्हणजे खेचण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे मग हा एरिया आहे तो कमी होईल या पद्धतीने. इफ द लेंथ ऑफ द QR इज L then this inward force feeding on it is given by. सो जर त्याची लेंथ L आहे असं जर आपण तिथे लिहिलंय बघा त्या डायग्राममध्ये तर आपण काय लिहू शकतो बघा F इज इक्वल टू T इंटू 2L. तर तुम्ही म्हणाल 2L का घेतलं इथे मग तर त्याचं कारण काय आहे बघा सिन्स द फिल्म हॅज 2 surfaces द अप्पर सरफेस अँड द लोअर सरफेस द टोटल लेंथ ओव्हर विच सरफेस टेन्शन ॲक्ट्स ऑन QR इज 2L. म्हणजेच 2 सरफेस आहेत या फिल्मला सोप फिल्मला आणि म्हणून इथे आपण 2L हे कन्सिडर केले हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. सो F इज इक्वल टू T इंटू 2L. सो बघा इमॅजिन अन एक्सटर्नल फोर्स F डॅश. सो F डॅश आपण इमॅजिन करतोय पण त्याच्या ब्रॅकेटमध्ये बघा काय लिहिलं आपण महत्त्वाचं ते इक्वल अँड ऑपोजिट टू F म्हणजे F आणि F डॅश सारखेच आहेत हे लक्षात ठेवा मॅग्निट्यूड वाईज. सो अप्लाइड आयसोथर्मली टू द आर्म QR वरती आपण अप्लाय करतोय सो दॅट इट पुल्स द आर्म अवे अँड ट्राईज टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द फिल्म. म्हणजे आपण आत्ता काय बघितलं की तो जो QR आहे तो आतल्या दिशेने खेचला जातोय किंवा आतल्या दिशेने खेचला जाण्याचा प्रयत्न होतोय तिथे जेणेकरून सरफेस एरिया काय होईल कमी होईल अशा अर्थाने. तर आपण एक्सटर्नल फोर्स इमॅजिन करतोय F डॅश जो इक्वल अँड ऑपोजिट असेल जो काय करेल तर त्या QR या आर्मला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून काय होईल सरफेस एरिया जो आहे फिल्मचा तो वाढेल. सो दोन्ही इक्वल अँड ऑपोजिट. तो एक फोर्स काय करतोय त्या QR आर्मला आतमध्ये खेचतोय जेणेकरून एरिया कमी होईल
आणि एक जो फोर्स एफ डॅश आपण इमॅजिन करतोय तो बाहेरच्या साईडला पुल करतोय क्यू आरला, जेणेकरून काय होईल तर सरफेस एरिया काय होईल इन्क्रीज होईल. पुढे बघा काय म्हणतात, द आर्म क्यू आर मूव्स टू क्यू डॅश आर डॅश थ्रू अ डिस्टन्स डी एक्स. म्हणजे जसं आपण मगाशी तो खेचलेलं दाखवलं बघा सुरुवातीच्या त्या डायग्राममध्ये, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल. तर ते जे छोटंसं ओरिजिनल पोझिशनवरून ही जी डिस्प्लेसमेंट झाली आहे तिला आपण काय म्हणतोय डी एक्स असं म्हणणार आहोत. तर जर असं असेल तर वर्क डन अगेन्स्ट एफ द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन इज गिव्हन बाय, मग तेव्हा तो काय येईल एफच्या अगेन्स्ट जे काही आपण वर्क डन करणार आहोत ते काय असणार आहे बघा, डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डॅश इंटू डी एक्स. सो आता इथे एफ डॅशची किंमत जर टाकायची झाली तर काय टाकू शकतो, ही टाकू शकतो आपण का, कारण आपण मगाशीच बघितलं की एफ आणि एफ डॅश हे मॅग्निट्यूड वाईज सेम आहेत. सो आपण सबस्टिट्यूट करूया ती व्हॅल्यू. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू 2L इंटू डी एक्स. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आपण हे असं लिहू शकतो. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू धिस. ओके. सो त्यानंतर बघा आपण काय म्हणू शकतो, बट 2L इंटू डी एक्स इज इक्वल टू टी ए, म्हणजेच काय आहे इन्क्रीज इन एरिया ऑफ टू सरफेस ऑफ द फिल्म. सो इन्क्रीज इन एरिया वाढणार आहे 2L इंटू डी एक्स. सो लेंथ आणि ही जी डी एक्स यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल डी ए मिळेल. सो आता जर तसा विचार केला तर डी डब्ल्यू इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू डी ए, कारण 2L इंटू डी एक्स म्हणजेच डी ए आहे असं आपण कन्सिडर करतोय. आणि मग आता सोपं आहे बघा. सो हे जे काही वर्क डन आहे हे आपण काय करतोय तर आपण ते काय करतोय पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतोय. ओके. आणि मग जर एक छोटासा विचार केला आपण तर आपल्याला लक्षात येईल की हीच पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच सरफेस एनर्जी आहे. आणि मग जर पुन्हा आपण जसं म्हणतोय की रिलेशन बिटवीन आपण काय म्हणतोय रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, तर मग ते आपल्याला कसं लिहिता येईल बघा. जर हे सिम्पली असं म्हटलं तर आपण सरफेस एनर्जी कशी लिहू शकतो, डी डब्ल्यू म्हणजेच सरफेस एनर्जी आहे, कारण का आपण म्हटलंय वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ही सरफेस एनर्जी. सो डी डब्ल्यूच्या ऐवजी आता आपण काय म्हणतोय सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी ए. आणि जर समजा असं झालं की हा डी ए जर आपण इकडच्या साईडला घेतला म्हणजे डिवाइड होईल, म्हणजे सरफेस एनर्जी डिवायडेड बाय डी ए इज इक्वल टू काय येईल टी. म्हणजेच काय होईल बघा, दस सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. हे बघा सरफेस एनर्जी डिवायडेड बाय हा एरिया. सो सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज इक्वल टू टी म्हणजेच काय सरफेस टेन्शन. सो सिम्पल, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. सो हे लक्षात ठेवा कायम की सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. तर वळूया आता आपल्या आजच्या होमवर्ककडे. एक न्यूमरिकल आहे तुमच्यासाठी बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल ऑफ अ सोप बबल टू अ रेडियस ऑफ 1.6 cm. The surface tension of the soap solution is 2.2 into 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजे तुम्हाला टीची व्हॅल्यू दिली आहे बघा बरोबर, आणि जी सोप बबल जो होणार आहे तो जो दिलाय तो त्याची रेडियस किती असणार आहे 1.6 सेंटीमीटर असणार आहे. हे सगळं करत असताना या सेंटीमीटरचे तुम्हाला मीटर करायचे आहेत हे लक्षात घ्या. दरवेळेला हे कन्फ्युजन राहतंय की कशाचं युनिट कन्वर्जन कशात करायचं आहे, एका सिस्टीममध्ये आहेत की नाही ते चेक करायचं आपल्याला. त्यामुळे ते चेक करून घ्या. इनिशियल रेडियस त्या बबलची 0 असणार आहे आणि इनिशियल सरफेस एरिया पण आपला काय असणार आहे 0च असणार आहे. सो हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ट्राय करा.